ओम गं गणपते नमः. तुमच्या आयुष्यात मोठ्या अडचणी येत असतील, तुमच्या जीवनामध्ये सारखे विघ्ने येत असतील, तर मिठाची चतुर्थी हा उपाय करून बघा. हा उपाय मिठाची चतुर्थी गणपती व्रत केले जाते. हे अत्यंत दुर्मिळ असे व्रत भरपूर लोकांना माहीत नसलेले असते. या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्याच्या संकष्ट चतुर्थीपासून करता येते. आता उद्या 17 जानेवारी 2025ला संकष्टी चतुर्थी येते. वर्षाची पहिली चतुर्थी. अंगारकी चतुर्थीपासून देखील हे व्रत सुरू करता येतात. हे व्रत 21 संकष्ट चतुर्थी व्रत केले जाते. पहिल्या चतुर्थीला या व्रताचा संकल्प करायचा असतो. चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर एका ताम्हणात गणपतीची मूर्ती घेऊन पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करायचा असतो. पूजा करणाऱ्याने अंगावरती लाल वस्त्र घालावे. पूजेत व्हायचे गंध, अक्षता, फुलं, वस्त्र सर्व काही तांबड्या रंगाचे असायला हवे. पूजेत उपचार अर्पण करताना ओम लंबोदराय नमः म्हणून गंध अर्पण करावा. ओम कामरूपाय नमः म्हणून अक्षता अर्पण कराव्यात. ओम सिद्धप्रियाय नमः, ओम पुष्प सर्वार्थ सिद्धाय नमः म्हणून फळ अर्पण करावे. ओम शिवप्रियाय नमः म्हणून वस्त्र अर्पण करावे. शिवप्रियाय म्हणून वस्त्र अर्पण करावे. ओम गणाधिपाय नमः म्हणून उपवस्त्र अर्पण करावे. ओम गजमुखाय म्हणून धूप अर्पण करावे. ओम मूषकवाहनाय म्हणून दीप अर्पण करावा. ओम विप्रनाथाय नमः म्हणून नैवेद्य अर्पण करावा आणि ओम धनदाय नमः म्हणून दक्षिणा अर्पण करावी. पूजा झाल्यावर पुढील ध्यान मंत्र म्हणून पुढे स्क्रीनवरती मी एक श्लोक देत आहे, तो श्लोक म्हणावा आणि पुढे 21 मोदकांचा नैवेद्य दाखवून कोणत्याही गणपतीची आरती करावी. आरती झाल्यावर परत हा खाली मंत्र म्हणावा आणि ते म्हटल्यानंतर साष्टांग नमस्कार घालावा. हे सर्व मी मंत्र स्क्रीनवरती देणार आहे. देवारात जेथे गणपती जेथे ठेवणार आहात तेथे अक्षता ठेवायच्या. त्यानंतर जास्वंदाचे फूल ठेवावे आणि 21 दुर्वांची जुडी अर्पण करावी. त्यानंतर देवासमोर साखर ठेवावी. चतुर्थीच्या दिवशी नेहमीप्रमाणे संपूर्ण दिवस उपवास करावा. या उपवासाला साबुदाणा खिचडी, भगर, वेफर असे कोणतेही पदार्थ खाऊ नयेत. या मिठाची चतुर्थी असल्याने दिवसभर मिठाचे सेवन करायचे नाही. दिवसभर तुम्ही चहा, फळे, दूध खाऊ शकतात. या दिवशी फक्त मिठाचे पदार्थ सेवन करायचे नाही आहे. हे व्रत चंद्रोदयाला सोडायचे आहे. चंद्रोदयापूर्वी कधीही हा उपवास सोडू नये. चंद्राचे दर्शन घ्यावे आणि मगच उपवास सोडावा. नेहमीप्रमाणे रात्री चंद्राची ओवाळणी करून चंद्राला नैवेद्य दाखवावा. नंतर चंद्रदर्शन करून चंद्राला अर्घ्य म्हणजेच पाणी, गंध, अक्षता, फुले वाहून त्याची पूजा करावी. ओम रोहिणीनाथाय नमः म्हणून नमस्कार करावा. मिठाची चतुर्थी करताना 21 मोदक बनवणे आवश्यकच आहे. उकडीचे, तळणीचे कोणत्याही पद्धतीचे करा, पण 21 मोदक नक्की बनवावा. 21 मोदकापैकी 20 मोदकांमध्ये ओल्या नारळाची आणि गुळाचे सारण घालावे. मात्र एक मोदक असा बनवावा ज्यामध्ये तुम्ही पिठात मीठ घालायचे आहे. म्हणजेच त्याला आपल्याला मिठाचा मोदक तयार करायचा आहे. उकळी घेतल्यानंतर 20 नारळाचे आणि 1 मिठाचा असे 21 मोदक तयार करून घ्यावे. मोदकापैकी कोणतेही मोदक वेगळे ठेवायचे नाही आहे. 21 मोदक हे सोबतच ठेवायचे आहे आणि त्या मोदकावरती कावळ्यासारखी नजरही ठेवायची नाही आहे. तो वेगळा मोदक आहे हे दाखवण्याचा प्रयत्नही करू नका. तुम्हाला तो मोदक कोणता मोदक आहे हे समजलेच नाही पाहिजे. किंवा तेथे जास्त CID गिरीपणा करू नका. हे एक शब्दकोडेसारखे समजा. चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची पूजा करून या 21 मोदकांचा नैवेद्य दाखवा. गणपतीची आरती झाल्यानंतर उपवास सोडताना जमिनीवर बसून एक आसन घ्यावे. त्या आसनावर बसावे. उपवास सोडताना कधीही जमिनीवर बसू नये. बसताना नेहमी आसन घ्यावे. उपवास सोडताना 21 मोदक घ्यावे आणि एक मोदक स्वतः खाण्यास सुरुवात करावी. मोदक खाताना ज्यावेळी तुम्हाला मिठाचा मोदक येईल त्यावेळी तो तुमचा शेवटचा घास असेल. त्यानंतर जेवण करू नये. उपवास सोडताना कोणाशी बोलू नये. शिल्लक राहिलेले मोदक आपल्या घरच्यांना प्रसाद म्हणून द्यावे. बाहेरच्यांना कोणालाही मोदक देऊ नये. जर तुम्हाला पहिल्याच घासाला खाऱ्या मिठाचा मोदक लागला तर त्या मोदकानंतर तुम्ही जेवण करू शकत नाही. या प्रकारे तुम्ही मिठाची चतुर्थी करावी व आपल्यावरील आलेले संकट नाहीसे करावे. ह्या उपायाने बऱ्याच जणांना 100% फरक पडलेला आहे व त्यांच्या मागे लागलेली ही जी पीडा असते किंवा संकटे असतात ते दूर झालेले आहे. गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. त्यामुळे हा उपाय गणेश चतुर्थीच्या दिवशी केला जाणारा हा बिना मिठाचा उपवास तुम्ही नक्की करून बघा.